all of you students. So today we are going to solve the 20th day activity for 10th class. So let's start. So here you can see there is activity. The activity number is 3, and there are again some instructions for teachers, parent, facilitators as well as students. The only instruction I am going to read here is for students, कारण हा व्हिडिओ स्टुडंट्ससाठी तयार केलेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती सूचना इथे दिलेली आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात. द इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स इज रीड द गिवन पॅसेज टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला एक पॅरेग्राफ इथं दिलेला आहे आणि या पॅरेग्राफवर आधारित 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तो पॅरेग्राफ वाचून शोधायची आहेत. चला तर मग बघूयात ही उत्तरं आपल्याला कुठं सापडतात. हा जो पॅरेग्राफ तुम्हाला दिसतोय या पॅरेग्राफवर ते 3 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. पहिल्यांदा आपण पॅरेग्राफ बघूयात, नंतर क्वेश्चन बघूयात. द टायटल ऑफ दिस पॅरेग्राफ इज शॉर्ट ब्रेड बिस्किट्स. इट इज ए रेसिपी. इथे तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दिसतात बघा. व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स फॉर दिस रेसिपी. या रेसिपीसाठी इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले आहेत तर 125 ग्रॅम, 125 ग्रॅम और 4 ounce. नाउ इट इज द न्यू युनिट फॉर यू. एक युनिट आहे, ज्याप्रमाणे आपण ग्रॅम म्हणतो, किलो म्हणतो, त्याप्रमाणे हे आउंस एक युनिट आहे. हे सुद्धा वजनासाठी वापरलं जातं. तर इथं तुम्हाला पाहायला भेटते बटर तुम्हाला किती घ्यायचं होतं, 125 ग्रॅम, देन 55 ग्रॅम कॅस्टर शुगर, 180 ग्रॅम plain flour, and the method of preparing this is given here. So there are 5 steps. So first of all we see the first question and then we will try to find the answer of that question here. Okay, now the first question you can see here is what is the temperature needed to bake the biscuits. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की बिस्किट्स बेक करण्यासाठी, तयार करण्यासाठी टेम्परेचर किती आवश्यक आहे. So you can find the answer of this question here. जो पहिलीच मेथड आहे, जी पहिली स्टेप आहे, या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर सापडू शकते. याचं उत्तर काय असेल मग? The answer of this question will be 190 Celsius or 375 Fahrenheit. Next question is for how much time should the biscuit chilled in the fridge. फ्रीज मध्ये आपण किती वेळांसाठी ही बिस्किट्स ठेवायची आहेत. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन यू कॅन फाइंड जस्ट अ मिनिट. ओके, सो आन्सर इज हियर. इन द 4th स्टेप वी हॅव टू पुट दिस बिस्किट्स इन द फ्रीज फॉर 20 मिनिट्स. आपल्याला ही जी बिस्किट्स आहेत ही 20 मिनिटांसाठी या ठिकाणी ठेवायची आहेत. जे उत्तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसते. आणि जो शेवटचा क्वेश्चन आहे या पॅराग्राफवरचा तो आहे व्हॉट आर द इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स टू बेक शॉर्ट ब्रेड बिस्किट्स. शॉर्ट ब्रेड बिस्किट्स तयार करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या घटकांची आवश्यकता आहे, म्हणजेच इन्ग्रेडियंटची आवश्यकता आहे, आणि ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. या तिन्ही इन्ग्रेडियंटची नावं तुम्हाला या ठिकाणी ऍज अन आन्सर लिहायची आहेत. सो दिस 3 आर द आन्सर्स ऑफ दिस 3 क्वेश्चन्स. Now the next activity is extension activity. Again there is a new paragraph. या ठिकाणी अजून एक सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी दिलेली होती, ती इथं मी घेत नाहीये. ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःला सोडवायच्या आहेत तेवढ्याच ऍक्टिव्हिटी इथं घेतलेल्या आहेत. अजून एक पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारलेले हे 3 क्वेश्चन आहेत. पहिल्यांदा आपण तो पॅराग्राफ बघूया आणि मग हे क्वेश्चन सोडूया. ओके, नाउ यू कॅन सी द हेडिंग ऑफ दिस पॅराग्राफ. वेदर अपडेट क्लाउडी इंटरमिटेंट. ही एक बातमी थोडक्यात वाटते. ही कशावर आधारलेली बातमी आहे तर इट इज रिलेटेड टू द वेदर फॉरकास्ट. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. द नॅशनल कॅपिटल दिल्ली इज लायकली टू विटनेस प्री मॉन्सून शॉवर्स ऑन फ्रायडे. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD सेड. IMD न काय सांगितलेलं आहे की प्री मॉन्सूनच्या सरी दिल्लीमध्ये फ्रायडेला पडू शकतात. ॲज पर द IMD फोरकास्ट the conditions further advance of monsoons over Delhi may not happen at least till next 5 days.
आणि त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 5 दिवसांमध्ये मॉन्सून येण्याची शक्यता कमी आहे. दिल्ली वुड स्टार्ट रिसिव्हिंग द मॉन्सून रेन ओनली बाय जून 29. दिल्लीमध्ये मॉन्सून कधी चालू होईल? 29 जून नंतरच. आफ्टर अ डिलेड ऑनसेट ओव्हर केरला. केरलाला डिलेड झाल्यानंतर 29 जून नंतर दिल्लीमध्ये पाऊस चालू होईल. हा झाला पॅरेग्राफ. आता याच्यावर क्वेश्चन्स कुठले कुठले आहेत बघा. द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डीड IMD सेड. आता त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला कुठे भेटणार आहे? इन द फर्स्ट लाईन. आणि आन्सर काय असेल? दिल्ली इज लाईकली टू विटनेस प्री मॉन्सून शॉवर्स ऑन फ्रायडे. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेन विल दिल्ली स्टार्ट रिसिव्हिंग द मॉन्सून रेन्स. आता दिल्लीमध्ये मॉन्सून रेन कधी स्टार्ट होणार आहेत? आपण पाहिलं होतं आता. त्याचं उत्तर काय असेल? दिल्ली विल स्टार्ट रिसिव्हिंग द मॉन्सून बाय जून 29. इट इज द आन्सर इज हिअर. या ठिकाणी हे उत्तर आहे. आणि याच्यानंतर शेवटचा जो क्वेश्चन आहे तो कुठला आहे? ऍज पर IMD फॉरकास्ट व्हॉट विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. IMDच्या फॉरकास्ट नुसार दिल्लीमध्ये येत्या 5 दिवसांमध्ये काय घडणार नाहीये? तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सापडेल. उत्तर काय आहे? द कंडिशन्स फर्दर ऍडव्हान्स ऑफ मॉन्सून ओव्हर दिल्ली विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. यानंतर शेवटची ऍक्टिव्हिटी जी आहे ती इव्हॅल्युएशन साठी आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहिण्याची अजिबात गरज नाहीये. पण ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. Ask the students to read the small passages from the textbook to find out the answers of the questions given below the text. तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे स्मॉल पॅसेजेस आहेत त्याच्यावर आधारलेले क्वेश्चन्स तुम्हाला मार्जिन ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा इंग्लिश वर्कशॉप मध्ये पाहायला भेटतील. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला घरी बसूनच शोधायची आहेत, सोडवायची आहेत. इट इज द इव्हॅल्युएशन ऍक्टिव्हिटी. So we are going to stop here. We have completed this activity here. So thank you for watching this video.